हिंगोली जिल्ह्यात काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला आहे। दिवंगत खासदार राजीवजी सातव यांच्या पत्नी आणि धुरंधर प्रगतशील नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या आमदार डॉक्टर प्रज्ञाताई सातव यांनी आज अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे। भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या प्रवेश सोहळ्यात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रज्ञाताई सातव यांनी असंख्य समर्थक व कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला। या निर्णयामुळे काँग्रेसच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून हिंगोली जिल्ह्यात काँग्रेसला मोठा खिंडार पडल्याचे चित्र आहे। प्रवेशानंतर माध्यमांशी बोलताना प्रज्ञाताई सातव म्हणाल्या, राजीव भाऊ सातव यांच्या मनातील हिंगोली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधायचा आहे। देवाभाऊच्या नेतृत्वाखाली विकासाची गती वाढवण्यासाठी मी आज भाजपमध्ये प्रवेश करत आहे। काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळे नाराज झाल्याने संकेत देत त्यांनी काँग्रेसला अखेरचा रामराम ठोकल्याचे स्पष्ट केले। या घडामोडीमुळे हिंगोली जिल्ह्यातील राजकारणाला नवे वळण मिळाले असून येत्या काळात त्यांचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे। लोकशाही न्यूजसाठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी विलास पाटील